विद्यार्थी मित्रांनो, काल आपण मागच्या भागामध्ये आंतरराष्ट्रीय संबंधांचा अर्थ किंवा आंतरराष्ट्रीय संबंधांची व्याख्या पाहण्याचा प्रयत्न केलेला होता. आज आपण आंतरराष्ट्रीय राजकारणाचं स्वरूप नेमकं कशा पद्धतीचं आहे त्याची चर्चा करणार आहोत. आंतरराष्ट्रीय राजकारणाचं स्वरूप हे प्राचीन काळापेक्षा आजच्या कालखंडामध्ये फार बदललेलं आपल्याला साधारणतः दिसतं. आणि जुन्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय संबंध हे प्रामुख्यानं कूटनीतिक होते आणि सैनिकी स्वरूपाचे होते. आजच्या कालखंडामध्ये जे आंतरराष्ट्रीय संबंध आहेत ते फक्त कूटनीतिक किंवा सैनिकी स्वरूपाचे आहेत अशातला भाग नाही. त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या छटा आपल्याला साधारणतः दिसतात आणि त्यामुळे आजच्या संदर्भात आपण आंतरराष्ट्रीय राजकारणाचं स्वरूप नेमकं कशा पद्धतीचं आहे ते बघणार. अभ्यासकांनी आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या संबंधामध्ये जी चर्चा केलेली आहे स्वरूपाच्या संदर्भामध्ये, त्याच्या संदर्भामध्ये एक 4-5 मुद्दे साधारणतः मांडले जातात. एक म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारण हे सामाजिक शास्त्र आहे की शास्त्र आहे, असा एक मुद्दा असतो चर्चेला. दुसरं म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारण हे कला आहे की तत्त्वज्ञान आहे. तिसरा मुद्दा येतो तो आंतरराष्ट्रीय राजकारण हा एक स्वतंत्र सार्वभौम अशा पद्धतीचा विषय आहे. अशा पद्धतीनं त्याची मांडणी काही लोकांनी केली. काही लोक असं म्हणतात की आंतरराष्ट्रीय राजकारणाचं स्वरूप हे आंतरविद्याशाखीय अशा पद्धतीचं राहिलेलं आपल्याला साधारणतः दिसतं. आणि काही लोकांचं असं म्हणणं आहे की संघर्ष आणि समन्वयाचं एक शास्त्र म्हणून आंतरराष्ट्रीय राजकारणाकडे साधारणतः बघितलं जातं. आपण पहिल्या मुद्द्यापासून सुरुवात करूयात की आंतरराष्ट्रीय राजकारण ही शास्त्र आहे की सामाजिक शास्त्र आहे. कोणत्याही विषयाला शास्त्र म्हणून ओळखण्यासाठी काही निश्चित असे घटक आवश्यक असतात. त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी आपल्याला सांगता येऊ शकतात. म्हणजे एक निश्चित साधन सामुग्री असली पाहिजे, शुद्ध शास्त्रीय अशी संशोधन पद्धती असली पाहिजे आणि त्याचे सर्वसामान्य सिद्धांत असले पाहिजेत. या 3 गोष्टी जर असतील तर त्या विषयाला आपण शास्त्र म्हणून असं म्हणतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर एखाद्या गोष्टीचा पडताळा घेणं, त्याची वारंवारिता तपासणं, त्याची अनुभूती घेणं आणि त्याचं सातत्य जे आहे ते पुन्हा पुन्हा प्रयोगातनं सिद्ध होणं, ही गोष्ट आपण सिद्धांतापर्यंत किंवा शास्त्रापर्यंत नेऊन ठेवू शकतो किंवा त्या विषयाला शास्त्र या दर्जापर्यंत नेऊन पोचवत असते. त्यामुळे ते निकष जर आपण आंतरराष्ट्रीय राजकारणाला लावले तर आंतरराष्ट्रीय राजकारण त्या निकषामध्ये बसत नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. याचं कारण असं आहे की आंतरराष्ट्रीय राजकारण हे प्रामुख्यानं प्रामुख्यानं सामाजिक शास्त्र आहे असं म्हटलं जातं, किंबहुना ते आहे सामाजिक शास्त्र. याचं कारण त्याचा संबंध जो आहे तो मानवी वर्तनाशी आहे आणि मानवी वर्तन जे आहे ते सातत्यानं बदलत राहतं. त्यामुळे मानवी वर्तनाबद्दल अचूक सिद्धांत मांडणं ही अशक्य कोटीतली गोष्ट आहे. आपण H2SO4 + CO2 = H2CO2 हे जितक्या ठामपणे मांडू शकू तेव्हा तितक्याच ठामपणे भारताचे पाकिस्तानबरोबरचे संबंध हे अशाच पद्धतीचे असतील असं आपण कधीही म्हणू शकत नाही. कारण त्याच्यामध्ये एक प्रकारची गतिमानता आहे, एक प्रकारची गतिशीलता, डायनॅमिझम ज्याला आपण म्हणतो, तो आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सातत्याने येतो. आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये भविष्यामधल्या घटनांच्या बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारचे निश्चित असे अंदाज बांधता येत नाही जे शास्त्रामध्ये अचूकतेनं आपल्याला मांडता येऊ शकतात. तशा पद्धतीचे अंदाज हे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आपल्याला मांडता येऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारण हे नैसर्गिक शास्त्रांपेक्षाही सामाजिक शास्त्रांसारखं आहे असं आपल्याला म्हणता नाही. अर्थशास्त्र, इतिहास, भूगोल ही जी काही सामाजिक शास्त्र आहेत, मानसशास्त्र वगैरे, त्या शास्त्रांसारखंच आंतरराष्ट्रीय राजकारणाचं स्वरूप आहे असं काहींचं म्हणणं होतं. काही लोक त्याला शास्त्रीयतेचा दर्जा देत होते कारण त्याच्यामध्ये ठोस सिद्धांत आहे असं काही लोकांचं म्हणणं होतं. त्यामुळे त्याच्या स्वरूपाविषयीची ही मतभिन्नता आहे आणि ती मान्य करून आपण पुढे जाऊयात.
दुसरा मुद्दा जो होता तो म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारण ही कला आहे की तत्वज्ञान आहे, असा एक मुद्दा साधारणतः चर्चेला येतो सातत्यानं. क्विन्सी राईट हे आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यास करणारे एक प्रसिद्ध असे विचारवंत होते आणि त्यांनी आंतरराष्ट्रीय राजकारण ही ज्ञानशाखा जी आहे ती कौशल्य म्हणून प्रकट होते असं म्हटलेलं होतं. आणि जिथे कौशल्य आहे म्हणजे तिथे कला आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणातले व्यवहार जे आहेत ते कुशलतेनं केले जातात, कारण ते कूटनीतीशी संबंधित अशा पद्धतीचे असतात. म्हणून म्हणजे तिथे मुत्सद्दी मंडळींचा वावर हा मोठ्या प्रमाणावरती असतो आणि त्यामुळे ती एक कला आहे असं म्हटलं जातं. म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये मुत्सद्दीपणामुळं युद्ध टाळता येतं, सहकार्य किंवा शांतता निर्माण करता येऊ शकते. तसंच जसं शांतता निर्माण करता येऊ शकते तसा संघर्षही निर्माण करता येऊ शकतो. या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये येऊ शकतात आणि त्यामुळे शांततेच्या काळामध्ये मित्र वाढवणं किंवा आर्थिक बळ आपलं वाढवत राहणं आणि आपल्या राष्ट्रीय हितसंबंधांची जोपासना करणं, या सगळ्या ज्या गोष्टी असतात या गोष्टी कूटनीतिक पातळीवरती प्रत्येकजण करत असतो. आत्ताचं जे गलवान खोऱ्यातलं राजकारण आपल्याला चीनच्या संदर्भामध्ये दिसतं त्याच्यामध्ये सुद्धा कूटनीती असलेली प्रामुख्यानं दिसते आहे. म्हणजे मे महिन्यापासूनचा जो संघर्ष टिपेला जाऊन पोचला होता तो जुलैच्या अखेरीस कुठेतरी शमताना दिसतोय. आपले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जे आहेत त्यांनी सक्रिय भूमिका घेतल्यानंतर त्याच्यामध्ये चीन आणि भारत यांच्यातला तणाव जो आहे तो कुठेतरी निवळलेला आपल्याला दिसतो. म्हणजे ती एक कला आहे, ती प्रत्येकाला साध्य करता येते अशातला भाग नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारण ही एक कला आहे असं म्हणणारे, कारण त्याच्यामध्ये राजनय आहे, वाटाघाटी आहेत, प्रशिक्षण आहे, संशोधन आहे, सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये समावेश होतो कलेमध्ये. आणि त्यामुळे ती आंतरराष्ट्रीय राजकारण ही एक कला आहे अशा पद्धतीची भूमिका घेणारे काही विचारवंत होते. आंतरराष्ट्रीय राजकारणाची निर्मिती किंवा त्या विषयाची निर्मिती जी आहे ती जशी कला म्हणून झालेली आहे तसंच त्याचा विकास तत्वज्ञान या अंगानं सुद्धा झालेला आहे. म्हणजे त्या भूमिकेतनं सुद्धा बऱ्याच अभ्यासकांनी आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास केलेला आहे आणि त्यामुळं अगदी म्हणजे अलीकडच्या कालखंडामध्ये 20व्या शतकाच्या सुरुवातीपासूनच्या कालखंडामध्ये हा अभ्यास मोठ्या प्रमाणावरती झाला. कारण अनेक राष्ट्रांच्या परस्पर संबंधांचं जाळं आणि राजकीय आंतरक्रिया त्यातनं ज्या काही निर्माण होत असतात त्याला आपण साधारणतः आंतरराष्ट्रीय संबंध किंवा आंतरराष्ट्रीय राजकारण असं म्हणतो. त्यामुळे वेगवेगळे विचारवंत हे राष्ट्रातील संबंध कसे आहेत आणि ते कसे असावेत याविषयीचं चिंतन करत असलेले साधारणतः आपल्याला दिसतात. आंतरराष्ट्रीय राजकारण ही कला असल्यानं तिनं आपलं अस्तित्व जे आहे ते तत्वज्ञानाच्या आधारानं जोपासलेलं आहे. अगदी म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर हिटलर आणि मुसोलिनी यांनी ज्या वेळेला सत्ता काबीज केली या दोन्ही हुकुमशहांनी, त्यावेळेला त्यांनी आपलं स्वतंत्र असं नाझी आणि फॅसिस्ट तत्वज्ञान उभं केलेलं होतं आणि त्या तत्वज्ञानाचं गारूड इटली आणि जर्मनीतल्या लोकांवरती मोठ्या प्रमाणावरती होतं आणि त्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा पाठिंबा मिळवणं किंबहुना तितकीच आक्रमक भूमिका घेणं शक्य झालं होतं, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपलं तत्वज्ञान पुढं रेटण्याचा प्रयत्न जो आहे तो हिटलर आणि मुसोलिनीने केला. तसंच दुसऱ्या महायुद्धाच्या नंतरच्या कालखंडामध्ये जे शीतयुद्ध सुरू झालं अमेरिका आणि रशिया या दोन महासत्तांमध्ये, ते सुद्धा विचारप्रणालींवरती आधारलेलं अशा पद्धतीचं राहिलं. त्यामुळे एका बाजूला म्हणजे साम्यवादी हुकुमशाही विचार जो होता तो रशियानं अंगीकारलेला होता आणि दुसऱ्या बाजूला भांडवलशाही लोकशाहीचा विचार जो होता तो अमेरिकेनं अंगीकारलेला होता. म्हणजे ही दोनही तत्वज्ञानं जी होती त्या तत्वज्ञानांच्याच आधारानं जागतिक राजकारणाचे सिद्धांत त्या कालखंडामध्ये मांडले गेले असं म्हटलं जातं. म्हणून साधारणतः असंही म्हटलं जातं की आंतरराष्ट्रीय राजकारण हे तत्वज्ञान आहे. म्हणजे ती जसं कला आहे तसंच ते तत्वज्ञान आहे असा सुद्धा एक विषय त्याच्यामध्ये अंतर्भूत आहे. तिसऱ्या मुद्द्याची जी चर्चा आपण करणार होतो ती म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणाचा एक स्वतंत्र अभ्यास विषय म्हणून काही अभ्यासकांनी विचार केलेला आहे. म्हणजे अलीकडच्या कालखंडामध्ये
म्हणजे 1950 नंतरच्या कालखंडामध्ये विशेषतः युद्धाची कारणं, सत्ता, संघर्ष, परिषदा, संमेलनं किंवा आंतरराष्ट्रीय संघटना, वेगवेगळ्या देशांचे स्वातंत्र्य लढे असतील, सत्ता समतोल असेल, सहजीवनाची जी प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया असेल, ह्या किंवा सहविनाशाची प्रक्रिया, दोन्ही म्हणजे त्याच्यामध्ये या सगळ्या घडामोडींचा अभ्यास जो आहे हा आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासाचा विषय राहिलेला आहे. क्विन्सी राईट किंवा कॅपलर किंवा जॉन्सन सारखे जे विचारवंत होते, या सगळ्या विचारवंतांनी आंतरराष्ट्रीय राजकारण हा स्वतंत्र विषय आहे, तो राज्यशास्त्राच्या अभ्यासाचा विषय नाही किंवा इतिहासाच्या अभ्यासाचा विषय नाही, अशा पद्धतीची भूमिका घेतली. मी पहिल्या व्हिडिओमध्ये जेव्हा आपण म्हटलं होतं तेव्हा त्याच्यामध्ये असंच म्हटलं होतं की आंतरराष्ट्रीय राजकारणाची सुरुवात ही पॉल रिशच्या भाषणापासून झाली, कारण त्याने इंटरनॅशनल रिलेशन नावाचा शब्द वापरला आणि तेव्हापासून आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अभ्यासाला सुरुवात झाली. 1919मध्ये जेव्हा आंतरराष्ट्रीय संबंधांचा अभ्यास सुरू झाला तेव्हा तो इतिहासाचा एक भाग म्हणून सुरू झाला. नंतर तो राज्यशास्त्राच्या विषयाच्या अंतर्गत त्याची मांडणी व्हायला सुरुवात झाली, हा भाग वेगळा. पण त्याही नंतरच्या कालखंडामध्ये आज अनेक असे विचारवंत म्हणतात की आंतरराष्ट्रीय राजकारण हा स्वतंत्र अभ्यास विषय आहे, तो राज्यशास्त्राचा अभ्यासाचा विषय नाही. तसं बघितलं तर राज्यशास्त्र, भूगोल, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, इतिहास ह्या सगळ्यांची मदत ही आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासाला लागते, ही वस्तुस्थिती आहे. पण क्विन्सी राईट, कॅपलर किंवा जॉन्सन सारखे जे विचारवंत होते ते असं म्हणत होते की आंतरराष्ट्रीय संबंधाला इतिहास किंवा राज्यशास्त्राचा अंग मानता येणार नाही, कारण त्या विषयाची व्याप्ती फार मोठी आहे असं त्या अभ्यासकांचं म्हणणं होतं. म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारण हा राज्यशास्त्राच्या अभ्यासाचा किंवा राज्यशास्त्राचा सहचारी विषय म्हणून सुद्धा त्याच्याकडे बघण्यास काही लोकांचा विरोध होता, ही वस्तुस्थिती होती आणि त्या दृष्टिकोनातून काही लोकांनी अभ्यास केलेला होता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारण हा स्वतंत्र अभ्यास विषय अशा पद्धतीची भूमिका लोकांनी घ्यायला सुरुवात. अगदी 90च्या दशकामध्ये सुद्धा अनेक विद्यापीठांनी आंतरराष्ट्रीय राजकारण हा स्वतंत्र अभ्यास विषय म्हणून शिकवायला सुरुवात केलेली आहे. आपल्या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये, पॉलिटिक्सच्या अभ्यासक्रमामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारण असल्यामुळे आपण त्याची चर्चा आज करतो आहोत. पण अलीकडच्या कालखंडामध्ये म्हणजे भारतामध्ये अजून तरी आंतरराष्ट्रीय राजकारण हा स्वतंत्रपणे शिकवला जात नाही आहे विषय, परंतु अनेक पाश्चात्य देशांमध्ये, पाश्चात्य विद्यापीठांमध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणाचे स्वतंत्रपणे शिकवण्याची सुविधा जी आहे ती सुरू झालेली आहे. म्हणजे एका अर्थानं आंतरराष्ट्रीय राजकारण जसं राज्यशास्त्र, इतिहास, मानसशास्त्र हे जसे स्वतंत्र विषय आहेत, तसाच तोही एक स्वतंत्र विषय आहे असं मानणारा एक विचार प्रवाह आपल्याला साधारणतः दिसतो. काही अभ्यासक असे होते की ते ह्याच्याही पलीकडे जाऊन आंतरराष्ट्रीय राजकारणाचा विचार करत होते. त्यांचं असं म्हणणं होतं की आंतरराष्ट्रीय राजकारणाचं स्वरूप जे आहे ते आंतरशास्त्रीय, ज्याला आपण इंटरडिसिप्लिनरी असं म्हणतो, तशा पद्धतीचं आहे. कारण आंतरराष्ट्रीय राजकारणाचा संबंध हा इतिहास, मानसशास्त्र, समाजशास्त्र, भूगोल, आंतरराष्ट्रीय कायदा, तत्त्वज्ञान यासारख्या विषयांशी येत असतो किंवा त्यांचा प्रभाव किंवा त्या विषयांच्या सिद्धांतांची मदत आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास करताना घ्यावी लागते. म्हणून आंतरराष्ट्रीय राजकारणाचं स्वरूप हे आंतरविद्याशाखीय अशा पद्धतीचं आहे, अशी मांडणी अनेक विचारवंतांनी केलेली आपल्याला साधारणतः दिसते. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा चर्चेच्या निमित्तानं येतो तो म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारण हे संघर्ष आणि समन्वयाचं शास्त्र आहे, अशा पद्धतीनं सुद्धा त्याची मांडणी केली जाते. कारण आंतरराष्ट्रीय राजकारण या विषयामध्ये संघर्षाचा जसा अभ्यास होतो तसाच सहकार्याचा किंवा शांततेचा सुद्धा अभ्यास होतो. कारण पहिल्यांदा सहकार्य, त्यातून संघर्षाची वेळ येते किंवा काही वेळेला संघर्ष आणि त्यातून सहकार्याची उलट प्रक्रिया होते, म्हणजे त्यातून ती वेळ येते. अशा दोन्ही गोष्टी आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सातत्यानं घडत असलेल्या आपल्याला साधारणतः दिसतात. त्यामुळे कधी राष्ट्राराष्ट्रातले संबंध हे मैत्रीचे असू शकतात, काही वेळेला ते शत्रुत्वाचे सुद्धा होऊ शकतात आणि त्यामुळे संघर्ष, युद्ध, आक्रमण या गोष्टी ज्या काही आहेत त्या आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या नित्य नियमाच्या गोष्टी आहेत असं आपल्याला म्हणता येईल. उदाहरण जर बोलायचं झालं तर भारत आणि चीन यांच्यातले संबंध जे होते ते 1962च्या
चीननं भारतावरती केलेल्या आक्रमणानंतर बिघडले. त्यानंतरच्या कालखंडामध्ये बरीच वर्ष भारत आणि चीन यांच्यातले संबंध सुरू म्हणजे एस्टॅब्लिशच झाले नाहीत, प्रस्थापितच झाले नाही. अगदी अलीकडच्या कालखंडामध्ये नरेंद्र मोदी सत्तेवरती आल्यानंतर त्यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांशी अनौपचारिक बैठका घेऊन संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा किती फज्जा उडालेला आहे ते आपण आत्ताच्या ताज्या घडामोडी ज्या घडलेल्या आहेत त्याच्यावरनं आपल्याला लक्षात येते. म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणातल्या घटना ज्या आहेत त्या कधी स्थिर नसतात. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे की आज एक गोष्ट होईल तर उद्या दुसरी गोष्ट निर्माण झालेली असते. भारत आणि चीन यांच्यामध्ये मैत्रीचे संबंध होते, अचानक घुसखोरी चीननं केली आणि त्यामुळे त्यांचा तणाव वाढला, पुन्हा युद्ध होतंय की काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली, पुन्हा तणाव निवळलेला प्रामुख्यानं आपल्याला दिसतो. 2006 साली म्हणजे अमेरिकेचे आपले आणि अमेरिकेचे संबंध जे होते ते सुद्धा अशाच पद्धतीचे होते. 2006 साली जेव्हा जॉर्ज बुश पहिल्यांदा भारत भेटीवरती आले आणि त्याच्यानंतरच्या कालखंडामध्ये भारत आणि अमेरिका यांचं मैत्रीचं पर्व फोडलेलं आणि फळलेलं साधारणतः आपल्याला दिसतं. अन्यथा अमेरिका आणि भारत यांच्यातले संबंध काही फार चांगले होते अशातला भाग नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणाकडे संघर्ष आणि समन्वय या दोन भूमिकातून पाहणं औचित्याचं आहे. अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती काही विचारवंत घेताना आपल्याला दिसतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय संबंधांचं नेमकं स्वरूप कशा पद्धतीचं आहे या सगळ्या चर्चांचा सारांश करायची वेळ जर आली तर आपण एवढंच म्हणू शकू की आंतरराष्ट्रीय राजकारण हे एक सामाजिक शास्त्र आहे आणि त्यातले सिद्धांत जे काही आहेत ते अचूक आहेत. पण जसे नैसर्गिक शास्त्रांचे सिद्धांत चिरस्थायी किंवा चिरंतन अशा पद्धतीचे असतात तशा पद्धतीचे आंतरराष्ट्रीय राजकारणाचे सिद्धांत नसतात. आंतरराष्ट्रीय राजकारण हे मानवी वर्तनाशी निगडीत असल्यामुळे त्याच्यामध्ये गतिमानता आहे आणि आजचा सिद्धांत उद्या लागू होईलच असं सांगता येत नाही. अशा प्रकारची अस्थिर परिस्थिती जी आहे सिद्धांतनाच्या बाबतीतली ती सामाजिक शास्त्रांमध्ये मोठ्या प्रमाणावरती असते. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आंतरराष्ट्रीय संबंधांचा किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास जर करायचा असेल तर आपल्याला इतर सामाजिक शास्त्रांची मदत घ्यावीच लागते. म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारण अभ्यासाचं असेल तर ऐतिहासिक कालखंडामध्ये नेमकं काय झालं ते समजून घ्यावं लागतं. आर्थिक घडामोडी नेमक्या कशा पद्धतीच्या आहेत त्यासुद्धा आपल्याला बघाव्या लागतात. हा एक महत्त्वाचा भाग आहे. भौगोलिक स्थान किंवा भूराजकीय महत्त्व ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा जास्त महत्त्वाचं आहे. जसं भारताच्या संदर्भामध्ये आपण असं म्हणतो की म्हणजे जम्मू आणि काश्मीरचं जे भूराजकीय सामरिक महत्त्व आहे ते वारंवार अधोरेखित झालेलं आहे. त्यामुळे भूगोलाची मदत सुद्धा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास करताना आपल्याला घ्यायला लागते. मानसशास्त्राचा अभ्यास करायला लागतो कारण आंतरराष्ट्रीय राजकारण हे दोन मुत्सद्यांमधलं किंवा दोन नेत्यांमधला आंतरक्रिया असतात आणि त्यामुळे त्या आंतरक्रिया जर अभ्यासाच्या असतील तर मानसशास्त्राचे जे सिद्धांत आहेत ते आपल्याला समजून घ्यावे लागतात. म्हणजे ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी म्हणजे सगळी सामाजिक शास्त्र जी आहेत ती एकमेकांशी अशा पद्धतीने इंटर रिलेटिव्ह झालेली आहेत आणि त्यामुळे मग आंतरराष्ट्रीय राजकारणाचं स्वरूप नेमकं जे आहे ते कशा पद्धतीचं आहे त्याचा सारांश आपण असं म्हणू शकू की आंतरराष्ट्रीय राजकारण हे एक सामाजिक शास्त्र आहे आणि सामाजिक शास्त्राचे सिद्धांत जे आहेत ते नेहमी बदलणारे अशा पद्धतीचे राहिलेले आपल्याला दिसतात. इथे आपण थांबू आणि पुढच्या भागामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणाचं बदलतं स्वरूप नेमकं कशा पद्धतीचं आहे त्याची चर्चा आपण करू.